ठाणे जांभळे नाका येथील चैत्र नवरात्र उत्सवात नवरत्न आणि नवदुर्गा पुरस्कार कोकण मराठी साहित्य परिषदची 8 रत्ने सन्मानित। आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं आयोजित असलेल्या जांभळे नाका येथील शिवाजी मैदानावरील चैत्र नवरात्रोत्सव 2025 भक्ती आणि कला महोत्सवाच्या 4थ्या दिवशी समाजामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या पुरुषांना नवरत्न आणि महिलांना नवदुर्गा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं। आणि यामध्ये कोकण मराठी साहित्य परिषदेच्या ठाणे शहर शाखेचे 8 सदस्य सन्मानित करण्यात आले। नवरत्न पुरस्कार मानकरी गीतेश शिंदे, संदीप भावसार, अजित महाडकर, अनिल हजारे, सीताराम राणे, जगदीश खैरालिया, विश्वास उटगी, पंकज पाडाळे, सोहम गायकवाड। नवदुर्गा पुरस्कार मानकरी शीतल गडकरी, मयुरी कदम, आंचल म्हात्रे, जोशना प्रधान, मनीषा राजपूत, अस्मिता येंडे, समीरा भारती, निर्मोही फडके, रुपाली तेलवणे, नीलिमा सबनीस यांना नवरत्न आणि नवदुर्गा पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून त्यांना गौरवण्यात आलं। आणि यावेळी पंकज पाडाळे यांनी भारूड नृत्य सादर केले, तर आंचल म्हात्रे हिने सॅक्सोफोन वाद्यावर 2 गाणी वाजवून उपस्थितांची मने जिंकली। माजी खासदार राजन विचारे गेली 32 वर्ष चैत्र नवरात्रोत्सवाचे आयोजन ठाण्यात करतात। गेली 20 वर्ष ठाण्यातील साहित्य, कला, शिक्षण, क्रीडा, सामाजिक क्षेत्रात भरीव काम करणाऱ्या 9 गुणीजनांना नवदुर्गा आणि नवरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येतं। या पुरस्कार सोहळ्यासाठी शिवसेना उपनेते आमदार सचिन आहेर, लोकसभा संपर्क प्रमुख मधुकर देशमुख, भाईंदर जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे, ऐरोली जिल्हाप्रमुख प्रवीण म्हात्रे, उपजिल्हा प्रमुख सुनील पाटील, कृष्णकुमार कोळी, शाखा प्रमुख महेश ठोंबणे, राजेंद्र महाडिक, शशिकांत कोठेकर, वानखडे सर, माजी नगरसेवक MK मडवी, महिला जिल्हा संघटक रेखा खोपकर, रंजना शिंत्रे, विनया मडवी, प्रमिला भांगे उपस्थित होते। तसेच ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर आणि शिवसेना उपनेते माजी आमदार सचिन आहेर यांच्या प्रमुख उपस्थितीत सायंकाळी देवीची आरती संपन्न झाली।